मराठी न्यूज लाईव्ह. नमस्कार, सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लोहा इथे नगर परिषदचं इलेक्शन पार पडलं आहे. इथे राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आला आहे. असे 18 टोटल उमेदवार निवडून राष्ट्रवादी खूप मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली आहे. जाणून घेऊया पुण्याच्या जागेनं बाजी मारली काय सांगणार. या ठिकाणी अगोदरच आम्ही सांगितलं होतं, हा मतदारसंघ लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी मुंबई आजतक टीव्ही वाले आले होते. मग या ठिकाणी मुलाखत झाली. त्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण गोलोगोली सभा घेत आहेत. परंतु आम्ही त्यांना एकच सांगितलं की या ठिकाणची जनता लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात जनसेवक असलेला, रस्त्यावर 24 तास असलेला शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले 20ला 20 कॅन्डिडेट या ठिकाणी विजय होतील. आम्हाला अगोदर खात्री होती हा विजय आज फक्त फॉर्मॅलिटी झाली, परंतु विजय हा जनतेनं, विशेषतः ग्रामीण भागातील सर्व जी जनता आहे ती आदरणीय लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांवर प्रेम करणारी आहे. त्यांच्या माध्यमातून या लोहा शहरामध्ये विजय होणार होता. ही काळ्या दगडावरची अगोदर 2 तारखेला ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी विजय होणार होता. ही औपचारिकता बाकी होती. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की हा लोहा शहराचा विकास जो करायचा आहे तो प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली तरी पण त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री सभा झाली तर या ठिकाणचा मतदारसंघ प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना मानणार आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. ही मैत्री सर्वस्कृत आहे. महाराष्ट्राला माहिती आहे की प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू आहेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले का आणलं, नांदेडचे जे भाजपवाले अशोक चव्हाण आहेत त्यांनी या ठिकाणी का आणलं, त्याचं कारण आहे प्रताप पाटील चिखलीकरांना काहीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं पाहिजे. पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रेम प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या सभेमध्ये एकही शब्द प्रताप पाटील चिखलीकर साहेबांवर बोलला नाही. त्यांनी त्याच ठिकाणी विजयाची चावल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दाखवून दिलं. विरोधकांना एकच विषय, आता विरोधक फक्त नावापुरतं राहिले आहेत, बोटावर मोजण्या इतके विरोधक आहेत. या ठिकाणी पुण्याचा पार्सलचा विषयच घ्यायचा, पुण्याचा पार्सल विषय नाही. या ठिकाणी आमची लढाई ही पैसेवाल्या सोबत होती. जी पैशाची मस्ती होती ती पैशाची उतरण्याचं काम या सर्व 17 सीट या ठिकाणी विजय झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि एक नगराध्यक्षपद. त्या ठिकाणी आमचा विरोधक ह्या पुणेरी वगैरे पुणे होता प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा. ह्या ठिकाणचा जनसेवक प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी जो या ठिकाणी उमेदवार दिला होता नगराध्यक्षपदाचा तो विजय होणार होता हे सर्व जगाला माहित होतं. अशोक चव्हाण यांनी येऊन गोलोगोली सभा घेतला तरी त्याचा काही इफेक्ट झाला नाही. भविष्यातही लोहा कंधार मतदारसंघाचा जो सातबार आहे तो लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा राहणार आहे, कायम राहील. त्यात कुठल्याही प्रकारची शंका. आदरणीय लोहा कंधारचे लाडके लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात आज जे आम्ही लोहाची जी नगरपालिका लढवली त्याच्यामध्ये पैशाविरुद्ध रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता म्हणजे शरद पाटील पवार आणि पैसेवाले म्हणजे गजानन सूर्यवंशी. शरद पाटील हा माणूस छोटा माणूस आहे. पैशाला 300 कोटीच्या प्रॉपर्टीच्या लोकांना, ह्याला प्रॉपर्टीवाल्या माणसाला हे जनसेवक ह्या माणसानं पाडून दाखवलं. हे आज हे घडलेलं आहे. जनसेवक हे या जनतेने दिलं आज करून. एवढं जनतेला काय शुभेच्छा देणार. ही निवडणूक म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेली आहे. त्या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, त्या ठिकाणी विषय कसा झाला की आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचे कार्यकर्ते एका मनाने एका दृढानं काम केलं आणि आमचा रस्त्यावरचा कार्यकर्ता रात्री बेरात्री लोकांसाठी सेवा करणारे आमचे लोह्याचे नगराध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि माजी नगराध्यक्षांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणून त्यांची केवळ एकच जागा लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ह्या ठिकाणी 17 जागा लागल्या. 17 नगरसेवक आणि प्लस नगराध्यक्ष हे जनतेने दिलेला कौल आहे आणि कौल ह्या महाराष्ट्रानं, ह्या जिल्ह्याने, ह्या तालुक्यानं मान्य केला पाहिजे. आज आपण लोहा या परिसरामध्ये राष्ट्रवादीने पूर्ण बाजी मारली. काय म्हणायचं. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विकासावर लोकांनी विश्वास ठेवून चिखलीकर साहेबांच्या विश्वासावर नगराध्यक्ष शरद पाटील पवार आणि 16 नगरसेवक निवडून दिल्याबद्दल लोहा नगरवासियांचं धन्यवाद. आज आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोहा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व 17 जागेवर विजय मारला. सर्व जनतेचं आभार व्यक्त करतो व लोह्याच्या जनतेने माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास ठेवून
फार मोठी जबाबदारी दिलेली आहे व 5 वर्ष हे चांगली सांभाळतील ही लोह्यावासी त्यांना गॅरंटी देतो. पण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण लोह्यात आले असता, काही मंडळीने जाणीवपूर्वक आणला असता, तरी पण लोह्यावासियांनी चालू मुख्यमंत्र्याला नाकारून माननीय प्रतापराव पाटील यांना यावर विश्वास ठेवून फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि ही जबाबदारी इमानदारीनं 5 वर्ष कुठेच कधी गालबोट लागणार नाही अशी जबाबदारी पार पडतील व लोह्यावासियांचं पुनर्वसन त्यांनी मनापासून